ऐक ना रेशात, मला एक गंमत आठवते. म्हणजे मी लहान होते, साधारण 3-1 वर्षाची असेल. आणि आमच्या शेजारची मुलगी, तिला शाळेत टाकलं होतं बालवाडीमध्ये. म्हणजे ती 4-1 वर्षाची असेल. तर ती शाळेत जाताना बघितलं ना, तर मला असं वाटायचं की मला पण हिच्यासोबत जायचं, शाळेत जायचं, सोबत सोबत जायचं. मग मी एकदा हट्ट केला आणि तिच्या आईला म्हणाले, "मला पण यायचं शाळेत, मला पण यायचं शाळेत." तर मग त्या मावशी काय म्हणाल्या, "चल आपण हिला सोडून येऊया." तर मग मी तिला सोडवायला म्हणून शाळेत तिच्यासोबत गेले. शाळेत गेले आणि तिला गेटच्या आत सोडली तिच्या आईने. आणि तिची आई आणि मी असं गेटच्या बाहेर उभे होतो असे. तिच्या आईने जसा हात पकडून ठेवला होता आणि उभे. मी हळूच तो हात सोडून परत तिच्या पाठीकडे धावलं. तिच्याबरोबर वर्गात? तिच्याबरोबर हां. आणि त्या मावशी म्हणतात, "अगं वृषाली चल घरी जायचंय." म्हणजे म्हणले, "मी नाही येणार. मी चालली राधाबरोबर. मी चालली राधाबरोबर." "अगं चल घरी जायचं." "नाही मी नाही येणार." आणि मी गेले तिच्याबरोबर वर्गात. आणि वर्गात गेली, ती बसली तिच्या बाजूला, मी पण जाऊन बसली. आणि हळू-हळू, हळू-हळू मुलं येतात ना, सगळी मुलं काही एकदम येत नाहीत. तशी हळू-हळू, हळू-हळू मुलं वाढत गेली. आणि मग मी असं बघायला लागली, बापरे! सगळी मुलं आली आहेत आणि सगळ्या मुलांना शाळेचा ड्रेस असायचा ना तेव्हा. सगळी मुलं शाळेच्या ड्रेसवर आणि मी माझ्या घरात नाही प्रॉपरली. तर मग मला असं माझं मलाच असं जाणवायला लागलं, की मी वेगळी दिसते ह्यांच्यामध्ये घुसले. मग मी थोडीशी घाबरायला लागले हां. आधी मला कसं मी तिच्याबरोबर आले असं वाटत होतं. आणि नंतर जेव्हा सगळी मुलं गोळा झाली तेव्हा मी अशी अशी थोडीशी घाबरत घाबरत बसली. नंतर आल्या वर्गात बाई. बाई आल्या, बाई आल्या आणि बाईंनी सुरू केल्या. रोजचं त्यांचं दिनक्रम. शाळेतल्या प्रार्थना झाल्या. वेगळी आहे कोणाला कळलं नाही? ऐक तर प्रार्थना सुरू झाल्या. प्रार्थनेला उभी राहिली. प्रार्थनेमध्ये ऐकली. आणि मग नंतर जेव्हा त्यांनी हजेरी घ्यायला सुरुवात केली ना, तेव्हा मात्र मी रडायला लागले. बापरे! कारण की मला हे माहित होतं माझं नाव नाही घेणार आहे. हां. मग मी रडायला लागले. रडायला लागल्यानंतर मॅडम म्हणतो, "ही कोण आहे? ही कोण आहे? कुठून आलीस? कुठून आलीस?" म्हणून मला ते विचारायला लागले. तर मी काहीच सांगण्याच्या मनस्थितीतच नव्हते. मी आपली फक्त रडत होते. मी सोडायला आलेले वगैरे त्यातल्या त्या काकी काही थांबल्या नव्हत्या? नाही, त्यांना काय वाटलं आता मी राधाबरोबर गेले, वर्गात बसलीये, तर जाऊन मी सांगते घरी की ही बसलीये म्हणून वर्गात. असं करून त्या पण गेल्या. पण मी हिच्याबरोबर बसलीये. आणि बसले, बसले आणि त्यानंतर मग त्या मॅडम बोलायला लागल्या, "कोण आहेस? कुठून आलीस?" वगैरे असं करून प्रश्न विचारायला लागल्या. तर मी रडायला लागले, रडायला लागले, रडायला लागले. मग ती राधा म्हणली, "हं, कोण आहे? तुझ्या बाजूला बसली आहे, कोण आहे?" "माझी बाजूची आहे." तिने एवढंच बोलली, "माझ्या बाजूची आहे." बाजूची आहे म्हटलं इथपर्यंत ठीक आहे. आता माझ्या बाजूची आहे म्हटल्यावर त्यावेळेला त्या बाईंनी काय करायला पाहिजे होतं, की बाबा हां, मग ऑफिसमध्ये बसवा हिला, तिच्या पालकांना बोलवा किंवा राधाला विचारून, "तू कुठे राहतेस?" असं काहीतरी करायला हवं होतं ना. त्यांनी काय केलं तुला माहिती त्यांनी सरळ ते वर्गाच्या बाहेर एक पिंप होता. त्या पिंपामध्ये मला टाकली. पिंपळमध्ये? पिंपामध्ये टाकली अरे बाबा! आणि पिंपाला वरतून झाकण पण लावलं. बापरे! मग? सुदैव माझं एवढंच होतं, की त्या शाळेच्या बाजूलाच माझं घर होतं. अच्छा. आणि त्यावेळेला ना अशी फार अशी लोकवस्ती नव्हती. त्यामुळे शाळेत घडलेला मोठमोठा जो आवाज होता ना, तो आमच्या घरापर्यंत यायचा सहज. हां. आणि मी इतकी मोठ्याने रडत होते, इतकी मोठ्याने कारण मी घाबरले ना मला पिंपामध्ये टाकल्यावरती. मी घाबरले आणि मी इतकी मोठ्याने रडत होते, इतकी मोठ्याने. माझी ताई बाहेर कपडे धुवत होती. हां. आणि तिने ते ऐकलं. ती म्हणली, "वृषालीचा आवाज येतोय. वृषाली कुठे रडतेय? कुठे रडते?" असं करून मग कोणीतरी म्हटलं, "अरे ती राधाच्या आईकडे गेलेली." कारण की मी राधाच्या घरी गेली होती ना आधी. मग राधाच्या आईकडे गेले. राधा राधा वृषाली कुठे आहे? तर नाही राधाला मी शाळेत सोडवायला गेली ना, वृषाली पण आली होती आणि ती बसलीये वर्गात राधासोबत. अच्छा. राधासोबत बसली. पण नाही रडतीये म्हणजे मग राधासोबत मग शाळेतच रडते. म्हणून माझी ताईने घेऊन गेली माझ्या शाळेकडे. माझ्या शाळेकडे नाही त्या राधाच्या शाळेकडे. आणि तिथे गेली आणि बघितलं हा प्रकार. पिंपामध्ये मला बसवलं वगैरे. बाहेर काढलं. मला जवळ घेतलं. मग त्याला पहिल्यांदा समजून काढली. आणि मग नंतर जे काही त्या बाईंवर टाके वगैरे होते. नंतर त्या बाईंचं काय झालं होतं, त्या बाईंनी त्यावेळेला रस्टिकेट केलं होतं. तर तिने ओरडा दिला होता ते मला तितकं आठवत नाही. पण हा जो किस्सा आहे ना, त्यामुळे मी त्या शाळेची जी भीती मनात घेतलेली ना, माझ्या घराच्या बाजूला शाळा होती.
पण मी त्या शाळेत जाणार नाही असं जे ठरवून टाकलं होतं ते ठरवूनच टाकलं होतं. आणि त्याच दरम्यान ना जे माझा दादाचा मित्र होता त्याची एक शाळा होती. त्या शाळेचं मग मला आकर्षण होतं. कारण की तो जो दादाचा मित्र होता तो मुख्याध्यापक होता त्या शाळेचा आणि तो आमच्या घरी यायचा वगैरे. तर मग ते कसे आमच्यासाठी सर. मग आम्ही त्यांना म्हणायचो संदीप सर, संदीप सर. मग मला संदीप सरांच्या शाळेत जायचं, मग संदीप सरांच्या शाळेत गेलो. असं करून मग मी माझ्या आवडीच्या शाळेत गेली होती. असं मला शक्यतो असं असतं ना, की आई वडील मुलाचं शाळेत नाव घालतात बरोबर. तसं माझं नाव शाळेत इतर कुणी न घालता मी ठरवलं होतं, की मला या शाळेत जायचंय, सरांच्या शाळेत जायचं. मला शाळेचं नाव नव्हतं येत, पण मला सरांची शाळा एवढं माहिती होतं. मी म्हणायचे मला सरांच्या शाळेत जायचंय, सरांच्या शाळेत जायचंय.